नमस्कार, मी रवींद्र चांगदेव डमाळे, मुक्काम पोस्ट दोंदलगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज 11 जून 2025 आहे. आपण दिलेल्या अंदाजानुसार आज वातावरण चेंज झालेलं आहे. तर बघा, आज हा पाऊस नांदेड, किनवट, परभणी, जालन्यापर्यंत हा पाऊस येणार आहे. जालना, छत्रपती संभाजीनगरचा पैठणपर्यंत हा पाऊस येणार आहे. छत्रपती संभाजीनगरला आज तुरळक ठिकाणी पाऊस असेल. आज सर्वदूर पाऊस नाही. तर उद्याकडे मात्र 12 तारीख आहे. 12 तारखेला हा पाऊस बघा, छत्रपती संभाजीनगर जवळपास सर्वच तालुक्यांना हा पाऊस होणार आहे. जालना, नांदेड, परभणी, बीड, सेलू, किनवट, लातूर, बीड, अहिल्यानगर, पुण्यापर्यंत हा पाऊस असणार आहे. जवळपास कोकण किनारपट्टीलाही हा पाऊस होणार आहे. सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागांनाही हा जोरदार पाऊस 12 तारखेला रात्रीला हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर, वैजापूर, पैठण आणि छत्रपती संभाजीनगर प्रॉपर या भागांना जोरदार, काही ठिकाणी मेघगर्जनेसह, काही ठिकाणी म्हटल्यापेक्षा बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह हा पाऊस होणार आहे. जोरदार पाऊस असणार आहे. बऱ्याच ठिकाणी वाहुनी स्वरूपाचाही पाऊस होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरला बऱ्याच ठिकाणी वाहुनी स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तर सिल्लोड, सोयगावकडे थोडासा पावसाचा जोर कमी असेल, म्हणजे तिकडेही सर्वांच्या पेरण्या होणार आहे. जवळपास याच्यात पैठणच्या सगळ्या पेरण्या होतील, गंगापूरच्या होतील, वैजापूरच्या होतील, कन्नडच्या होतील. कन्नडच्या समजा चाळीसगावला लागून तिकडच्या काही भागात, घाटमाथ्यांवरती काही भागात राहू शकतात. सिल्लोड, सोयगावच्या 2-5%, 10-5% पेरण्या राहू शकतात. बाकीच्या जवळपास उत्तर महाराष्ट्राला जो भाग लागून आहे या भागांच्या थोड्याफार पेरण्या राहू शकतात. अन्यथा इथं छत्रपती संभाजीनगरला कुठेही पेरण्या राहण्याची शक्यता नाही. संपूर्ण पेरण्या या आठवड्यामध्ये होणार आहे. 12 तारखेचा पाऊस हा छत्रपती संभाजीनगरला जोरदार स्वरूपाचा, वाहुनी स्वरूपाचा, मेघगर्जनेसह, काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण की क्युम्युलस ढगांची निर्मिती आणि क्युम्युलोनिंबस ढगांची निर्मिती होणार आहे. त्यामुळे जोरदार स्वरूपाचा पाऊस हा छत्रपती संभाजीनगरच्या सर्वच तालुक्यांना होण्याची शक्यता आहे. आजही पैठणच्या काही भागांना हा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे. उद्याकडे मात्र हे वातावरण चेंज होणार आहे. संपूर्ण मराठवाड्याला हा पाऊस होणार आहे. इकडे पुण्यापर्यंत, पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण पुण्यापर्यंत, कोकण किनारपट्टी, इकडे मुंबई, वसई, विरारपर्यंत हा पाऊस जाणार आहे. उत्तर महाराष्ट्राला उद्याची कमतरता असेल. हळूहळू उत्तर महाराष्ट्राकडे हा पाऊस जाणार आहे. उत्तर महाराष्ट्रालाही ठिकठिकाणी उद्याकडे 12 तारखेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. बऱ्याच माध्यमांनी सांगितलं होतं की सध्या पाऊस येणार नाही. बघा, तुम्हाला कळेल, आजपासून बरेच माध्यमं आणि बरेच हवामान तज्ज्ञ पाऊस सांगतील. याच्या आधी पाऊस सांगत नव्हते, येणार नाही सांगत होते. आता सगळ्यांची प्रतिक्रिया बदलणार आहे. जोरदार पाऊस हा पुढील 36 तासात ॲक्टिव्ह होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही विनंती आहे की कोरड्यामध्ये कोणीही बियाणे टाकू नका. कारण की एखाद्या ठिकाणी जर हलका पाऊस झाला तर तिथले बियाणे कुहीट होऊ शकता. एक दिवसानं आपलं काही बिघडत नाही. 13 तारखेला मात्र आपल्या पेरण्या होणार आहे. 12 तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. आज आणि उद्या आपल्या शेतामध्ये सऱ्या पाडून ठेवा. आपल्या शेतीची तयारी करून ठेवा. लगेच पाऊस झालं आपण बियाणे टोचू शकता, कपाशी लावू शकता, मक्का टाकू शकता. सगळे कामं आपण करू शकता. फक्त तयारीत राहा. कोरड्यात बियाणे टाकू नका, एवढी माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे. धन्यवाद.